आज आपण कथा नाही सांगितली, लाईव्ह पाहिलं सैनिकाचं आयुष्य. पाहिलं की भारतीय सैनिक शौर्य, निर्धार, निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. बरं, सियाचीनच्या 15 डिग्री सेल्सिअस पासून ते तापलेल्या वाळवंटाच्या 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत, अगदी असीम आकाशापासून ते अथांग महासागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा, त्यागाचा ठसा उमटवणारा हा सैनिक देशाच्या सीमेवरती डोळ्यात तेल घालून पहारा देत असतो. कोणासाठी? तर आपल्या सुरक्षिततेसाठी. आणि म्हणूनच आपण घरामध्ये सुखाने राहत असतो. आपल्या उद्यासाठी स्वतःचा आस देणारा तो म्हणजे सैनिक. अशा या जवानांच्या शौर्यावर असणारी श्रद्धा, प्रेम कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या कवितेतून चित्रित केली आहे. त्या म्हणतायत की इंदिरा संत या मराठी साहित्यातील एक ज्येष्ठ कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. तर कथाकार आहेत, ललितलेखिका आहेत, तसेच निसर्ग प्रतिमांमधून त्यांनी अभिव्यक्त करण्याची त्यांची एक विशेषता आहे की या कवयित्रीने बाहुल्या, रंगबावरी, मृगजळ असे कविता संग्रह, ते श्यामली आणि कदली असे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. तर गर्भरेशी या काव्यसंग्रहाला त्यांना पुरस्कार प्राप्त आहे. अशा या इंदिरा संतांची समग्र कविता यातून आजची ही औक्षण कविता घेतली आहे. औक्षण कविता इंदिरा संत. तर आता हे औक्षण म्हणजे काय? तर आरती करणं. जेव्हा आपला वाढदिवस असतो किंवा परदेश गमन असतं, चांगल्या कामासाठी आपण बाहेर पडतो, तेव्हा घरात नाही का मोठी माणसं या छोट्याशा तबकामध्ये निरंजन वगैरे घेऊन आपल्याला विजयी होण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपलं औक्षण करतात, आपली आरती करतात. पण या कवितेमध्ये, कवितेला नाव औक्षण आहे, पण या कवितेमध्ये या कवयित्रीने एक वेगळ्या प्रकारचं औक्षण या जवानाला केलंय. आणि ते औक्षण काव्यमय आहे, शब्दबद्ध आहे, कवितेमध्ये शब्दबद्ध केलेला आहे. आणि एक सामान्य माणूस, तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस ज्याच्या मनामध्ये देशभक्ती आहे पण सैनिकासारखं शौर्य आणि धाडस नाहीये, याची खंत त्याला आहे. आणि म्हणूनच तो सैनिकाबरोबर एक संवाद साधतो आहे, तो बोलतो आहे, त्याच्या मनातले विचार तो या कवितेमध्ये बोलून दाखवते. अशी ही कविता आहे. बघा, हा सामान्य माणूस काय म्हणतोय? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. बघा, मुठीमध्ये म्हणजे हातात, आणि द्रव्य म्हणजे पाणी नाही, पैसा, संपत्ती, वेल्थ, आणि शिरेमध्ये म्हणजे या नसांमध्ये, इन द वेन्स, आणि सामर्थ्य म्हणजे बळ, शक्ती, पॉवर. आणि देशातील हा सामान्य नागरिक काय म्हणतोय? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. की हा सामान्य नागरिक म्हणतोय की सैनिकासारखे धाडस, सामर्थ्य, शौर्य हे काही आमच्यामध्ये नाही. आमच्या मुठीमध्ये पैसा, संपत्ती आहे, पण सैनिकाकडची संपत्ती म्हणजे काय? तर त्याचं शौर्य, त्याचं धाडस, त्याची निष्ठा, हे जे काही आहे ते आमच्याकडे नाही. आमच्या मुठीमध्ये, हातामध्ये सैनिकासारखं धाडस नाहीये. नाही शिरेमध्ये रक्त, की सैनिकामध्ये जी एक सळसळती शक्ती आहे की देशासाठी करेंगे या मिटेंगे, मर मिटेंगे अशी जी भावना आहे, असं सळसळणारं रक्त आहे, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता कुर्बान होण्याची जी वृत्ती आहे, ते आमच्या या भयाने ग्रासलेल्या सामान्य माणसाकडे मात्र ती नाही. आणि म्हणूनच कवयित्री म्हणते की त्यांच्यासारखं सळसळणारं शिरेमधलं रक्त आमचं नाही. तर ते म्हणतायत, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. की सैनिका, तुझ्याबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे, तुझ्याबद्दल खूप काही करावं, तुझ्या कुर्बानीला सलाम करावा असं वाटतं, पण नक्की तुझ्यासाठी आम्ही काय करू, तुझ्या उपयोगी कसं पडू, हे काही आम्हाला समजत नाही. कारण तुझ्यासारखं कष्ट करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे नाही. बघा, हा सामान्य माणूस सैनिकाकडे हे कबूल करतोय की तुझ्यासारखं धैर्य, धाडस, शौर्य आमच्याकडे नाही. तो अजून म्हणतोय, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान.
जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. शान म्हणजे काय? लौकिक, अब्रू, डिग्निटी. जीव ओवाळणे म्हणजे काय? तर जीव कुर्बान करणे, सॅक्रिफाईस वन्स लाईफ. आणि शौर्य गाथा म्हणजे पराक्रमाची कथा, ब्रेव्ह स्टोरीज. तर हा सैनिक सामान्य माणूस म्हणतोय, हे धैर्यवान शूर सैनिका, तू तुझं जीवन, तुझं आयुष्य या देशावरती ओवाळून टाकतोस, आमच्यासाठी कुर्बान करतोस, म्हणजे सॅक्रिफाईस करतोस. तुझ्याशी आम्ही तुलनाच करू शकत नाही रे. का तुझ्या या पराक्रमाला पाहिलं, तुझ्याविषयी ऐकलं, तुझ्याविषयी बातम्या ऐकतो, तुझ्याविषयी बातम्या पाहतो, तेव्हा असं प्रत्येक वेळेस वाटतं की काहीतरी करावं रे तुझ्यासाठी. पण एका क्षणाला असाही विचार करतो की आमचा जीव जरी, सामान्य माणसाचा जीव जरी तुझ्यावर कुर्बान केला ना, तरी तुझ्या या शौर्यापुढे, तुझ्या कुर्बानीपुढे तो अतिशय कमी आहे. कारण तुझी शौर्यगाथा, तुझ्या पराक्रमाच्या कथाच एवढ्या महान आहेत. तू लढण्याचा प्रत्येक क्षण, जगण्याचा, लढण्याचा प्रत्येक क्षण, एव्हरी मोमेंट तुझी शौर्यगाथा म्हणजे पराक्रमाचा एक कथासंग्रह होईल, एक ग्रंथ होईल. आणि या तुझ्या शौर्यगाथेपुढे आमची शान म्हणजे आमचा लौकिक, आमची अब्रू किंवा आमचं सॅक्रिफाईस अगदी शुल्लक आहे, नथिंग आहे, काहीच नाहीये. म्हणजे तुझ्या कुर्बानी पुढे आमची कुर्बानी तुझ्यासाठी काहीच नाही. कारण आम्ही फक्त सामान्य विचार करणारी सामान्य माणसं आहोत, अगदी शुल्लक विचारांची, शुल्लक शक्तीची, शुल्लक सामर्थ्याची अशी माणसं आहोत. खरंच सैनिका, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला, तुझ्या शौर्याला साष्टांग नमस्कार, एवढंच आम्ही करू शकतो रे. पाहिलं, पाहूनच अंगावर काटा येतो ना. काय धाडस आहे, काय धैर्य आहे या सैनिकाचं. पहा, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, धडाडत्या तोफामधून तुझे पाऊल जिद्दीचे. घोंगावे म्हणजे फिरणे, टू मूव्ह अबाउट, आणि बंबारा म्हणजे गोळीबार, फायरिंग, गनशॉट्स. कल्लोळ म्हणजे लोड, धुरांचे वेव्ज असतात, एक लार्ज वेव्ज. आणि जिद्द म्हणजे हिम्मत, धाडस, करेज. पाहताय की आताच आपण पाहिलं की सैनिकाला किती कठीण समयाला, किती कठीण क्षणाला समोर जावं लागतं. हा सैनिक स्वतः सीमेवरती अनेक संकटांचा सामना करून प्रत्येक क्षणाला मृत्यूचा सामना करतो, आपण पाहिलंच. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे म्हणजे समोरून बंदुकीच्या गोळा, तोफांचा भडीमार, हे सगळं तो झेलत असतो. या हल्ल्यामुळे सगळीकडे धूरच धूर असतो. धडाडत्या तोफामधून सुद्धा पुढे पुढे जाण्याचं धैर्य फक्त सैनिकाकडेच असतं. कारण त्याला फक्त पाहिलं, सैनिकाला फक्त एकच माहिती असतं, करेंगे या मरेंगे, डू अँड डाय. म्हणजे फक्त त्याला देशाबद्दल कुर्बानी देणं, त्या क्षणाला त्याला त्याच्या परिवाराचा, त्याच्या मुलांचा, त्यांच्या पत्नीचा कोणताही विचार मनात नसतो. फक्त आणि फक्त देशासाठी कुर्बानी देणं एवढंच त्या सैनिकाला माहीत असतं. आणि म्हणूनच तो या धुराच्या कल्लोळामध्ये, तोफांच्या भडीमारामध्ये हा सैनिक पुढे पुढे जात असतो. आणि हे पाऊल नक्कीच जिद्दीचं असतं, नक्कीच हिमतीचं असतं. पुढे पाऊल जिद्दीचे, की बघा खरोखरच तो जिद्दीने, हिमतीने पुढे पुढे जात असतो. तर अशा या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा सैनिक आपल्याला मदत करत असतो. एक एक जवान उभा राहताना आपल्याला दिसत असेल की बघा, फक्त सीमेवर लढण्यासाठीच नाही, तर कोणतंही संकट येऊ दे, शेवटी सैनिकच मदतीसाठी धावत येतो. अन्न पाण्याविना आपल्या सेवेसाठी, तो आपल्या सेवेसाठी सतत तत्पर असतो. अशा या धैर्यवान जवानाचे प्रत्येक पाऊल जिद्दीचं असतं, हिमतीचं असतं. आणि आपली जिद्द कशात कशात आहे? केलं तर का रे करण्यात, अरे केलं तर का रे करण्यात, अपमानाचा बदला घेण्यात आपण हिंमत दाखवतो. पण किती तुच्छ विचार करतो ना आपण, जेव्हा या सैनिकाबद्दल आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, तेव्हा आपण किती तुच्छ आहोत याची जाणीव आपल्याला नक्कीच होते. आणि हा जवान मात्र आपल्यासाठी बंदुकीच्या गोळ्या झेलतो, थंड तापमानामध्ये या त्या सीमेवरती रक्षण करण्यासाठी बसतो. रात्र रात्र जागून डोळ्यामध्ये तेल ओतून सीमेवर पहारा देणारा तो जवान
आणि तिथे आहेत आणि म्हणूनच आम्ही आमच्या हॉलमध्ये अगदी आरामात बसून रिमोट हातात घेऊन टीव्हीचा आनंद घेतो. अशा या माझ्या सैनिकाला लाख लाख प्रणाम, लाख लाख सलाम. बघा कवयित्री म्हणते, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. डोळे भरून पाहणं म्हणजे काय, तर प्रेमाने अनुभवणे. एन्जॉय द साईट विथ लव्ह. डोळे भरून पाहणे म्हणजे प्रेमाने अनुभवणे. एन्जॉय द साईट विथ लव्ह. आणि आसवे म्हणजे काय, तर अश्रू, टीयर्स. आणि दौड म्हणजे धाव, आगेकूच करणं, पुढे जाणं. सैनिका, स्वतःचा जीव आमच्यासाठी तू धोक्यात घालतोस, आमचं रक्षण करतोस. अशा हे माझ्या सैनिका, तुझ्या त्यागावरच तर आम्ही सुरक्षित आहोत रे. अशा सैनिका तू विजयी व्हावस. तुझ्या विजयाची दौड, तुझ्या या विजयाचा प्रवास आम्ही डोळे भरून पाहावा, कौतुकाने पाहावा, असं आम्हाला सतत वाटतं. या डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी म्हणजे तुझ्या विजयाची दौड पाहताना आमच्या डोळ्यातील तेज जे निर्माण होतं, तुझ्याविषयीचं कौतुक आमच्या ज्या डोळ्यामध्ये निर्माण होतं, ते तेजस्वी कौतुक आम्ही या डोळ्यातून पाहावं. हे कौतुक पाहताना सगळ्या भारतीयांचे, सगळ्या जगाचे डोळे भरून येतात, ओले होतात, की फक्त माझा सैनिक एवढे अथक परिश्रम करून स्वतःचा जीव धोक्यात घालून तो विजयी झालाय. अशी ही ज्योत तुझ्या विजयाचा सोहळा पाहताना तेजोमय होते आणि तुझ्या पराक्रमाला, शौर्याला ती ओवाळायला या डोळ्यांच्या ज्योतीने सुसज्ज होते, तयार होते. कारण सैनिका, तुझ्या कर्तृत्वाला आमच्या लोकांच्या, सामान्य लोकांच्या या डोळ्यातून लाख लाख शुभेच्छा असतात. तुझ्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा असतो रे सैनिका. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखणं. कवयित्री किती सुंदर काव्यमय औक्षण करताना म्हणताय, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दिन दुबळ्यांचे तुला एकच औक्षण, दिन दुबळ्यांचे तुला एकच औक्षण. बघा असंख्य, असंख्य म्हणजे अनेक, इन्फिनाइट. आणि राखण म्हणजे रक्षण, प्रोटेक्शन. आणि दीनदुबळे म्हणजे कोण, तर गरीब, दरिद्री म्हणजे कमी सामर्थ्यशाली, हेल्पलेस. इथे आपण अर्थ घ्यायचा आहे हेल्पलेस. तर देशवासियांच्या आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की आपल्या सुरक्षिततेसाठी सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावत असतो. अशा सैनिकाला आपण काय बरं देऊ शकतो, तर तू चिरंजीव व्हावेस, तू सुखी व्हावेस, तुला दीर्घायुष्य लाभावं, तू सुखरूप परत यावं, याच भावना फक्त आमच्या दीनदुबळ्यांच्या मनात आहेत. आणि आमचे हे आशीर्वाद तुझी पाठराखण करू, तुला प्रोटेक्ट करो, तुला संरक्षित ठेवो, सुरक्षित ठेवो. तुझ्या नसा नसात जे शौर्य आहे, जे धैर्य आहे, जे आमच्या देशवासियांसाठी या देशरक्षणाबाबत फारच दीनदुबळे, हेल्पलेस असे आम्ही आहोत. तर आमच्या या औक्षणातून, आमच्या या आशीर्वादातून, आमच्या या सकारात्मकतेतून तुला फक्त बळ मिळावं, शुभ आशीर्वाद मिळावे, अशी अभिलाषा, अशी इच्छा हा सामान्य माणूस अगदी मनातून, आतून व्यक्त करतो आणि म्हणतो, सैनिका, तू चिरंजीव व्हावेस, तू यशस्वी होऊन परत यावेस, एवढेच आशीर्वाद आम्ही हे दीनदुबळे म्हणजे असहाय्य असलेली माणसं तुला देऊ शकतो. म्हणूनच सैनिका, तुझ्या कर्तृत्वाला, तुझ्या शौर्याला, तुझ्या धैर्याला त्रिवार सलाम, त्रिवार सलाम, त्रिवार सलाम. तर या औक्षण या कवितेच्या स्वाध्याय कृतीवरती म्हणजे तुम्हाला फार सोप्या भाषेमध्ये हा भावार्थ स्पष्ट केलेला आहे. तर या स्वाध्याय कृतीवरती आपण जर नजर टाकली तर आपल्याला समजेल, कविता ही 8 मार्काला विचारली जाते आणि त्याच्यामध्ये 4 मार्काची आकलन कृतीवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ज्या आकृतीबंध असतील किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा पद्धतीचे असू शकतात. तर अशी आकलन कृती या 4 मार्काला विचारली जाते. तर या कवितेवरती आधारित समानार्थी शब्द हे तुम्हाला 2 मार्काला विचारले जातील. त्यामुळे त्याचाही तुम्हाला कौशल्यपूर्ण रीतीने आणि बारकाईने अभ्यास करायचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करून चालणार नाही. आणि मग त्यानंतर काव्य सौंदर्यावर आधारित एक प्रश्न विचारला जातो.
त्या काव्य सौंदर्य म्हणजे आशय स्पष्ट करा, कवितेचा अर्थ लिहा, अशा पद्धतीचा असतो. कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतील आणि तिथे तुम्हाला उत्तर लिहिताना काय करायचं आहे, तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही काय करणार आहात, तर कवितेचा परिचय. मग या परिचयामध्ये काय येतं, तर कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेतून मिळणारा संदेश. फॉर एक्झाम्पल काय असेल की औक्षण ही कविता इंदिरा संत यांची समग्र कविता, यातून ही कविता घेतलेली आहे आणि या कवितेमध्ये इंदिरा संतांनी सैनिकाला काव्यमय औक्षण केलेलं आहे. इनफ. हा झाला पहिला पॅरेग्राफ. नंतर सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला जी कवितेची ओळ दिलेली असेल त्या कवितेच्या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. आणि तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळाला, तुम्हाला काय वाटतंय ती कविता वाचल्यानंतर, ती भावना तुम्ही स्पष्ट करा. की सैनिक आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव कुर्बान करत असतो, तर अशा या सैनिकाला इंदिरा संतांनी सुंदर काव्यमय औक्षण दिलेलं आहे. अशा या सैनिकाला विजयी व्हावं असा आशीर्वाद ही जनता देत असते आणि खरंच सैनिकाच्या कर्तृत्वाला सलाम असावा, असा तुम्ही शेवट करू शकता. यावरती कृतीप्रमाणे सोडवा असाही प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कवीचं नाव असतं, कवितेच्या ओळीचा अर्थ लिहायचा असतो, मग कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा असतो, ती कविता तुम्हाला का आवडली, का आवडली नाही याविषयी लिहायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एका कवितेची पूर्णपणे तयारी करू शकता. आता बघा, या कवितेमध्ये एक पर्सनल रिस्पॉन्ससाठी एक प्रश्न विचारलेला आहे की सामान्य नागरिक म्हणून तुम्ही या सैनिकासाठी काय करू शकता. तर तुम्हाला काय वाटतं, क्षणभर विचार केला तर फक्त एकच कल्पना डोक्यात येते की आम्हाला शाळेमध्ये ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितले जातात, राखी पाठवायला सांगितली जाते. पण या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता बरं सैनिकाला. नक्कीच राखी वगैरे पाठवणं, हा प्रेम, हे स्नेह त्याच्यापर्यंत पाठवणं हे स्तुत्य आहेच, पण एक चांगला नागरिक म्हणून आपण या सैनिकासाठी काय केलं पाहिजे. तर सीमेवर लढताना हा सैनिक आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो करोडो बांधव आहेत अशी सुरक्षिततेची भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. कारण मी कुर्बान झालो तर माझ्या कुटुंबाचं लक्ष देणारा, सांभाळ करणारी ही माझी जनता आहे, हा विश्वास सैनिकाला आपण दिला पाहिजे. तरुणांची म्हणजे तुमची ऊर्जा जी आहे, तुमची जी एनर्जी आहे ती चांगल्या दिशेला वळवा. म्हणजे सैनिकाला आपल्यामुळे काही संकट येऊ नये अशा पद्धतीने वागा, भ्रष्टाचार करू नका. तर अशा जी काही तुमची जी चांगली एनर्जी आहे ती चांगल्या दिशेकडे आपण वळवली पाहिजे. तुम्ही सगळे एक राहिलं पाहिजे, अभेद्य राहिलं पाहिजे, कोणताही भेदभाव आपल्या समाजामध्ये नको. त्याचप्रमाणे तुम्ही सैनिकाला योग्य सन्मान तर दिला पाहिजेच. तो तेव्हाच होईल जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक त्याची कर्तव्य देशासाठी पार पाडेल. आपण कविता ऐकली, ती पाहिली, आपल्याला ते क्षणचित्र पाहिली, ते पाहिल्यानंतर त्याच्याविषयी भरपूर प्रेम आलं. 26 जानेवारीला येतं, 15 ऑगस्टलाही येतं, क्रांती दिनाच्या दिवशी येतं. पण हे प्रेम फक्त त्या दिवसांपुरताच मर्यादित न राहता हा जो सन्मान आहे तो जर त्याला खराखुरा सन्मान आपल्याला द्यायचा असेल तर आपण चांगले नागरिक बनलं पाहिजे. असे नागरिक बना की सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. असे नागरिक बना की सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. ऑल द बेस्ट.